पुण्यानंतर पुन्हा मुंबईत येऊया। मुंबईमध्ये मोनो रेल्वे चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान बंद आहे। प्रवाशांनी मदतीसाठी महापालिकेला संपर्क केलाय। अचानक उद्भवलेल्या प्रसंगानं प्रवासी हे भयभीत झालेत। तर मोनो रेल्वे चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान बंद आहे, त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। दिवसभरात हे हाल झालेले आहेत। अचानक उद्भवलेल्या प्रसंगानं प्रवासी मात्र भयभीत झाली आहेत। मुसळधार पाऊस मुंबईत बरसतोय आणि त्याचा फटका हा सगळ्या गोष्टींना बसतोय। रेल्वेला बसलेला आहे, आता मोनो रेल्वेला सुद्धा हा फटका बसलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, मोनो रेल सुद्धा बंद झालेली आहे। चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यानचा हा प्रवास प्रवाशांना करता येत नाहीये, काय आहे अपडेट? जगदीश, लेटेस्ट अपडेट मी तुला सांगू इच्छितो की ही मोनोरेल जी आपल्याला दिसून येत आहे ही मागील पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झाला या ठिकाणी भक्ती पार्क दरम्यान जी आहे बंद झालेली आहे। तर पाहायला गेलं तर नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात यातून प्रवास करताना दिसून येत होते। म्हणजे जेवढी लोकसंख्या या मोनोरेलमध्ये असली पाहिजे त्यापेक्षा जास्त लोकसंख्या यामध्ये बरं, मुंबईकरचे आहेत ते प्रवास करताना दिसून येत होते। कारण की अर्थातच मुंबईची रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे। त्यामुळे जे टाउन साईडला जे नागरिक आहेत त्यांनी मोनोरेलचा प्रवास करत जे आहे चेंबूर गाठण्याचा प्रयत्न केला, पण मात्र भक्ती पार्क या ठिकाणी ही मोनोरेल सध्या ठप्प झालेली आहे। या मोनोरेल मधली लाईट जी आहे ती गेलेली आहे, एसी जो आहे तो बंद पडलेला आहे। अनेकांना आतमध्ये श्वास घेण्यासाठी देखील त्रास जो आहे तो होत आहे। सध्या घटनास्थळी 6 फायर ब्रिगेड जे आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू असलेलं दिसून येत आहे। अर्थातच मुंबईमध्ये अनेक मुंबईकर जे आहेत कालपासूनच त्रासलेले आहेत, कारण की इतका पाऊस पडतोय, पाणी साचलेलं आहे आणि अशामध्ये याचा फटका आता मोनोरेलला देखील बसलेला आहे। कारण की मोनोरेल जी आहे ती सध्या ठप्प झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर दुपारपासूनच मोनोरेल मधील प्रवाशांची संख्या जी आहे प्रवास करणाऱ्यांची ती वाढून गेली होती आणि त्यामुळे कुठेतरी मोनोरेलवर मोठा ताण जो आहे तो आलेला दिसून आला होता। सध्या जी मोनोरेल आहे ती एका साईडला वाटलेली देखील दिसून येत आहे आणि अशामध्ये कुठलीही मोठी कुठली मोठी घटना जी आहे ती देखील यामध्ये घडू शकते। सध्याची माहिती आपल्याला मिळत आहे त्यामध्ये 70 पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत मोनोरेलमध्ये हे प्रवास करताना दिसून येत आहेत आणि अशामध्ये आतली लाईट गेलेली आहे, एसी बंद झालेला आहे। प्रवासी जे आहेत ते घाबरलेले आहेत। प्रवाशांनी स्वतः 100 नंबरला फोन करून पोलिसांना संपर्क केलेला आहे, महानगरपालिकेला संपर्क केलेला आहे, पण त्यांच्याकडे कुठलाही मोनोरेलचा किंवा जे प्रशासन मोनोरेलसाठी काम करतं त्यांचा कोणतीही हेल्पलाईन नंबर त्यांच्याकडे नव्हती। त्यामुळे त्यांनी पोलिसांना, स्थानिक जे पोलीस असतात त्यांना फोन केलेला आहे। अनेक प्रवासी हे घाबरलेले आहेत, कारण की मुंबईमध्ये समजा आजची परिस्थिती पाहायला गेलं तर अनेक जे मुंबईच्या बाहेरून प्रवासी येत असतात, या ठिकाणी चाकरमानी येत असतात, त्यांना राहण्याची सोय जी आहे ती मोठ्या प्रमाणात दादर असेल, भायखळा असेल या परिसरामध्ये राहायला केलेली आहे। पण ज्या लोकांना अंदाज होता प्रवासाचा त्यांनी मोनोरेलनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला, पण मात्र त्यांची मोठी फसगत जी आहे ती इथे झालेली दिसून येत आहे। मोनोरेलचा प्रवास हा काही क्वचित लोकच मुंबईमध्ये करत असतात आणि अशामध्ये आज गरज पडली म्हणून अनेक नागरिकांनी, प्रवाशांनी जे आहे मोनोरेलनी प्रवास करण्याची पसंती जी आहे ती ठेवली होती, पण मात्र त्यांची फसवणूक जी आहे, फसगत जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। जी 100च्या जवळपास या प्रवाशांची संख्या आहे। त्या आतमधली लाईट जी आहे ती गेलेली आहे। मुंबई पोलीस असतील, सोबतच जे अग्निशमन दलाचे जवान असतील, सध्या रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आता तिथे आहेत। शुभम, मात्र दिवसभर तुम्ही फील्डवरती होतात, रिपोर्टिंग केलेली आहे। दिवसभर मुंबईमध्ये काय स्थिती होती? सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यातच लाईफलाईन बंद आहे, सकाळपासून ठप्प झाली होती। दिवसभर मुंबईमध्ये काय काय घडलेलं आहे? प्रवाशांचे कसे हाल झाले त्या मुसळधार पावसामुळे? अर्थातच जगदीश, अगदी योग्य प्रश्न जो आहे तो आलेला आहे, कारण की सकाळपासूनच मुंबईकरांचे जे आहेत हाल होताना दिसून येत आहेत। सकाळी ज्यावेळेस चाकरमानी मुंबईला येत होते आपल्या कामावर जाण्यासाठी किंवा जे करण्यासाठी, त्यामध्ये देखील त्यांचे हाल झालेले आहेत। त्यानंतर मात्र अनेक ऑफिसेसला जे आहे, कार्यालयांना जे आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर नागरिक जे आहेत आपल्या घरी जाताना परत दिसून आले होते, पण मात्र रेल्वे सेवा ही 11:30-12 वाजतापासून बंद करण्यात आली होती। त्यामुळे रस्त्यावर जी आहे ती गर्दी दिसून आली होती। मुंबईकर रस्त्यावर जमले होते, त्यांना टॅक्सी नव्हती मिळत, त्यांना ओला उबर जे ऍप्लिकेशन्स आहेत ते देखील काम नव्हते करत, कारण की अर्थातच घराबाहेर आज कोणीच पडलेलं नाहीये, कारण की कालचाच इतका पाऊस होता आणि त्यानंतर आज रात्रीपासून जो पाऊस पडताना दिसून येत होता, त्यामुळे काही मुंबईकरांनी सावधगिरी जी आहे ती बाळगली होती। ते आज आपल्या कामासाठी असेल किंवा रोजचं जे काम असतं त्यासाठी बाहेरच न निघाल्यात। मुंबईमधील अनेक दुकानं जी आहेत ती आज बंद होती, त्यामुळे जी लोक आज आली होती त्यांना अन्न पाणी जे आहे ते देखील मिळालं नव्हतं। दुकानं असतात छोटे मोठे किंवा मग हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट असतात, ते देखील बंद असलेले दिसून आले होते। आज रस्त्यावर फक्त मुंबई पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि जे मुंबईकर जे पावसात अटकलेले आहेत किंवा पाण्यात अटकलेले आहेत तेच दिसून आले होते।
गुडघाभरपेक्षा जास्त पाणी जे आहे ते मुंबईमध्ये होतं. अजून देखील काही सखल भाग आहेत त्या ठिकाणावरनं देखील पाणी जे आहे ते ओसरलेलं अद्याप नाही आहे, कारण की हायटाईट देखील वर्तवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी देखील पूर परिस्थितीचा आढावा मुंबईतला तो घेतला होता. एकनाथ शिंदे हे देखील स्वतः मिठी नदी या ठिकाणी पोहोचले होते. त्यानंतर मात्र काहीसा पावसाचा जोर 1.5 ते 2 वाजतानंतर कमी होताना दिसून आला होता. पण मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचलं होतं आणि अशामध्ये आत्ताची ही धक्कादायक बातमी समोर येत आहे की मोनोरेलमध्ये जे आहे जी. अनेक असंख्य मुंबईकर नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत. रेस्क्यू जी ऑपरेशन मात्र त्या शुभम, ठिकाणी संध्याकाळी जोरदार काय सुरू आहे. स्थिती होती? संध्याकाळी मुंबईमधील काय स्थिती होती? पावसाचा जोर तसाच होता की कमी झाला होता? अर्थातच पावसाची जी जोरदार पाऊस होता तो कुठेतरी दुपारनंतर जो आहे एक 12च्या नंतर त्याचा पावसाचा जोर कमी झाला होता. पण मात्र रिपरिप जी बोलतो आपण पावसाची, रिमझिम जो पाऊस आहे तो सुरू होता दिवसभर. अजून देखील जो आहे मुंबईमध्ये पाऊस पडताना दिसून येत आहे. खरं पाहायला गेलं तर हे दृश्य मोनोरेलचे आहेत. नागरिक या ठिकाणी अटकलेले आहेत. प्रचंड पावसामुळे मुंबईतील नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. अनेक नागरिकांनी शासनालाच धारेवर धरलेलं दिसून आलं, महानगरपालिकेलाच धारेवर दिसून आलं. मुंबईमध्ये निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्या देखील झालेल्या आहेत. 2.5 ते 3 वर्षांपासून महानगरपालिकेवर कोणी नगरसेवक नाही आहेत, तो देखील रोज त्यांच्यामध्ये होता. मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत आणि सोबतच जे त्यांच्यासाठीचा ठीक आहे. रोजचा साठा असतो, दूध असेल, दही असेल, पनीर असेल, असे अन्य खाद्यपदार्थ जे आहेत ते कालपासून मुंबईमध्ये आलेले नाहीयेत आणि याच्यामध्येच लोकांची फसगत जी आहे ती झालेली नक्कीच. दिसून येतं. जगदीश, नक्की शुभम, लाईफलाईन बंद होती, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी होतं, त्यामुळे मोनो रेल्वेवर याचा परिणाम जाणवलेला आहे. शुभम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.